नमस्कार, मी विजय मोरे, प्रभाग क्रमांक 23, हडपसर गावठाण, सातवडी, गोंधळनगर, सर्वसाधारण गट ड यामधून मी निवडणूक लढवित आहे। यापूर्वी या परिसरामध्ये गेले 20 वर्ष विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मी काम करीत आहे। त्यामध्ये पुणे शहरातील सर्वात पहिली ओपन शववाहिनी, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, तसेच नापासांची शाळा, त्याचबरोबर या परिसरामध्ये कुठलीच प्रकारची ॲम्ब्युलन्स नव्हते त्या काळामध्ये, पहिले ॲम्ब्युलन्स आणि लाखो वृक्षांचं रोपण करून त्यांचं संगोपन करून या परिसरामध्ये पर्यावरणाचंही मोठं काम केलेलं आहे। सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर पतसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी 5000हून जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी हातभार लावलेला आहे। त्याचबरोबर वंडरलँड इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी 850 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पक्षाच्या माध्यमातून या परिसरामध्ये 2 उड्डाणपुलांची कामं झालेली आहेत। त्याचबरोबर एक ई-लर्निंग स्कूल कैलासवासी रामचंद्र बनकर यांच्या नावाने त्या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल, क्रीडा संकुल या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्हिजन म्हणून आम्ही पुढच्या 5 वर्षासाठी या परिसरामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने, वाहतुकीचे काही अजून कोंडी सुटण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काही अंडरपासेसची गरज आहे। त्याचप्रमाणे वाहतुकीचे चौक हे सगळे चक्राकार वाहतूक व्हावी या दृष्टीने काही नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे पुणे शहराच्या दृष्टीने संपूर्ण पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी वेगवेगळं करून दोन्ही 24 तास देण्याचा प्रयत्न हा पक्षाच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्याचबरोबर कचरा निर्माण होतो तो त्या वार्डामध्येच कसा जिरवला जाईल यासाठी पक्षाच्या माध्यमातून पुढच्या येत्या 5 वर्षामध्ये काम केलं जाणार आहे। या ठिकाणी जर जनतेने आम्हाला यावेळी साथ दिली तर आम्ही पुणे पूर्व भागामध्ये जो जलशुद्धीकरण केंद्र होण्याची गरज आहे की ज्याच्या माध्यमातून आता सध्या पुणे शहरात 2च मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहेत, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी येईल, आणता येईल आणि 4ही नगरसेवक जर त्या प्रभागामधून राष्ट्रवादीचे निवडून आले तर मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेशनचा निधी त्या परिसरामध्ये नेऊन त्या परिसरामध्ये खूप मोठा स्कोप अजूनही शिल्लक आहे। पुणे मनपाच्या माध्यमातून हडपसर परिसरामधील आहे त्या मंडईचं आधुनिकीकरण, त्याचबरोबर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये पथारीवाल्यांचा प्रश्न आहे, तो प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावून पथारीवाल्यांसाठी हॉकर झोन, त्याचबरोबर आहे त्या शाळांचं ई-लर्निंग स्कूलमध्ये रूपांतर हे पुढच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही निश्चित करू